आपण बघतोय पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती. ओके, मग त्या शब्दाच्या जाती आपण पाहत असताना आपल्याला शब्दाच्या जातीमध्ये जे आहे काइंड्स ऑफ स्पीच मध्ये किंवा मग नावामध्ये आपण जे काही नाव आहे नावाच्या प्रकारातला पहिला प्रकार बघतोय. काय बघतोय तो पहिला प्रकार? कॉमन नाम. म्हणजेच काय? सामान्य नाम. सामान्य नाम तुम्हाला मी सांगितलं. सामान्य नाम तुम्ही काय सांगितलं? तुम्ही मुली आहात, तुम्ही मुलं आहात, म्हणजे बॉईज गर्ल्स, बरोबर. गाई, बैल, कोंबड्या, ठीक आहे, माणसे, स्पेशल स्त्रिया. हा, स्पेशल कोणाचं नाव घेतलं जात नसेल, समजा या ठिकाणी बॉय म्हटलं, गर्ल म्हटलंय, बुक म्हटलंय. तुमचं 6वीचं किंवा 7वीचं किंवा 8वीचं असं पुस्तकाचं, मराठीचं पुस्तक किंवा हिंदीचं इंग्रजीचं असं पुस्तकाचं नाव घेतलं का नाही? बुक. यामध्ये सगळे पुस्तक आहे. कॉमन नाव झालं, याला कॉमन असं डॉग, कुत्रा. ठीक आहे, ठीक आहे, एकच कुत्रा. हा, कोणाचा कुत्रा? 3 आहे. कुत्र्यामध्ये खूप प्रकार आहे, अनेक कुत्रे, कुत्र्याच्या अनेक जाती आहेत. तर आपण काही त्या प्रकारचं नाव घेतलेले कुत्रे, सगळेच कुत्रे आले. त्यानंतर आपल्या ट्री त्या सगळ्या कशाच झाड घेतलं का आपण? म्हणून सिटी, शहर. या सिटीच्या ठिकाणी तुम्ही विलेज पण टाकू शकता. मग गाव आता सगळ्यात आपलं वायगाव आहे. स्पेशल वायगाव घेतलं या ठिकाणी विलेज, फक्त गाव. मग अशा प्रकारची जी नावं असतात जी की स्पेसिफिक किंवा खास करून त्याला उच्चार केला जात नाही, त्या नावाला या ठिकाणी काय म्हटलं जातं? कॉमन नाउन किंवा सामान्य नाव असं म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये त्याची डेफिनेशन जी आहे, तर कॉमन नाउन इज अ नाउन रिफेरिंग टू अ प्लेस ऑर थिंग इन जनरल सेन्स. सर्वसामान्यपणे आपण मुलं, मुली, गाव, शहरे, स्थळ, ठिकाण, झाडे, फुले, पक्षी, माणसे, हा या स्वरूपातला आपण जे काही उच्चारण करतो त्याला म्हणायचं या ठिकाणी कॉमन नाउन असं. अशा प्रकारे हे कॉमन नाउन आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल. यस, व्हेरी गुड.